किचनसाठी मी काही भांड्यांची खरेदी केलेली आहे, म्हटलं तुमच्यासोबतही ती शेअर करावी। तर इथे मी 2 भांडी मागवलेली आहेत। इंडस व्हॅलीची दोन्ही भांडी आहेत। तर इंडस व्हॅलीचं हे स्ट्रेनर पॉट आहे, म्हणजेच राईस पॉट आहे, 2.5 लिटरचं आहे। आणि हे प्रेशर पॅन मागवलेलं आहे, ते 3.5 लिटरचं आहे। तर तुम्हाला दोन्ही भांडी मी दाखवते। इंडस व्हॅलीची सगळीच भांडी खूप छान आहेत, अगदी 100% टॉक्सिन फ्री आहेत, केमिकल फ्री आहेत, हेल्दी कुकिंगसाठी अगदी परफेक्ट आहे। यांचं पॅकिंगही बघा ना किती छान आहे, अगदी व्यवस्थित पॅक करून दिलेलं आहे। तर हा मी कुकर ओपन केला आहे। आता आपण स्ट्रेनर पॉट ओपन करूया। दोन्ही भांडी मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवते। तर ही 2 भांडी मी मागवलेली आहेत। त्यामध्ये ना हा प्रेशर पॅन आहे, म्हणजे प्रेशर कुकर आणि फ्राईंग पॅन असं दोन्ही हा काम करतो। कारण ना ह्याचा बेस असा वाईड आहे ना, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही फ्राय करायचंय, फिश फ्राय करायचंय, कटलेट फ्राय करायचंय, अळूवडी वगैरे काही फ्राय करायचं असेल तर आपण इथे करू शकतो। त्याचा बेस खूप जाड आहे आणि हे ट्रायप्लायचं आहे, म्हणजे नेहमी आपण कुकर जसं वापरतो चिकन करायला, भाजी करायला किंवा कुठली उसळ करायची असेल तर आपण यामध्ये करू शकतो। शिवाय भात लावायचं असेल तर एखादा डबा ठेवून यामध्ये भातही लावू शकतो। त्यामुळे हा नेहमी कुकर सारखा आणि फ्राईंग पॅन सारखंही काम करतो। तर अगदी मस्त कुकर आहे हा। आता हे दुसरं भांडं थोडं वेगळं आहे, याला स्ट्रेनर पॉट म्हटलंय किंवा राईस पॉट म्हटलंय। तर याच्या झाकणाला ना असे होल दिले, त्यामुळे आपण बऱ्याचदा बिर्याणी करतो तेव्हा तांदूळ शिजवून घेतो, त्यातलं पाणी काढताना काय होतं, गरम गरम पाणी आपल्या हातावर उडतं। त्यामुळे त्यापेक्षा ना हे बघा लॉकिंग हँडल दिलेले आहेत, असं पकडलं की याचे हँडल लॉक होतात आणि यातलं पाणी आपण अगदी सहज बाजूला काढू शकतो। त्यामुळे गरम गरम पाणी उडायचा वगैरे अजिबात प्रश्न येत नाही। तर हा आपण नुसतंच बिर्याणीसाठी नाही तर पास्ता करताना, मॅगी करताना, आपल्याला बटाटे बॉईल करायचे असेल तर तेव्हा आपण वापरू शकतो, अंडी बॉईल करू शकतो। तर हा असा अगदी मस्त पॉट आहे। या स्ट्रेनर पॉटचा तुम्हाला एक छोटासा डेमो दाखवते। हा स्ट्रेनर पॉट आणल्यावर लगेच मी फ्राईड राईस करायचं ठरवलं। 2 कप तांदूळ या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आणि आता याचं पाणी आपण काढून घेऊया। तांदूळ धुवून झाल्यावर त्यातलं पाणी काढताना कधी कधी 1-2 दाणेही पडून जातात, पण हे असं थोडं वेगळं झाकण असल्यामुळे पाणी अगदी सहज काढता येतं। आता याच तांदळाचा मी भात शिजवून घेतलेला आहे आणि यातनं हे गरम गरम पाणी काढायलाही हे भांडं अगदी मला सोयीचं वाटलं। या भांड्यात शिजवलेला भातही छान मोकळा मोकळा होतो। याआधी ही इंडस व्हॅलीची कढई, बिर्याणी पॉट भांडी तुमच्याबरोबर मी शेअर केली आहेत। बऱ्याच जणांनी ती भांडी घेतली आणि भांडी खूप छान आहेत अशा मला कमेंट्सही आल्या। त्यामुळे तुम्हालाही जर ही भांडी घ्यायची असतील तर आता त्यांचा समर सेल चालू आहे, जवळजवळ 40% प्रत्येक भांड्यावर डिस्काउंट आहे। शिवाय तुम्ही जर अस्मिता 12 हा कुपन कोड वापरला तुम्हाला अजून ॲडिशनल 12% डिस्काउंट मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर अशी ट्रायप्लायची भांडी घ्यायची असतील, हे थोडं वेगळं भांडं घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की विचार करा। या दोन्ही भांड्यांमधलं कुठलं भांडं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही इंडस व्हॅलीच्या साईटवर जाऊन घेऊ शकता।